आरसे खूप रोचक वस्तू आहेत आणि ते समतल व वक्र अशा दोन प्रकारात असतात. तुम्हाला माहिती आहे का की जेम्स वेब टेलिस्कोप एकूण 21 आरशांपासून बनवला आहे. आणि त्यांचा मुख्य आरसा 6.5 मीटर लांब आहे. आरसे आणि दुर्बिणींचा इतिहास फार जुना आहे. वक्र आरसे दुर्बिणीत 1668 मध्ये प्रथम वापरण्यात आले होते, जेव्हा सर आयझॅक न्यूटन यांनी ते त्यांच्या दुर्बिणीत बसवले होते. आणि या पाठात आपण वक्र आरशांबद्दल शिकणार आहोत. हॅलो, आय एम सुष्मिता. या पाठात तुम्हाला गोलाकार आरसे आणि त्यांचा प्रकाश परावर्तन कसा होतो हे समजावून सांगणार आहे. हा भाग प्रकाश परावर्तन आणि अपवर्तन या प्रकरणातून घेतलेला आहे. हा धडा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला गोलाकार आरसे प्रकाश कसा परावर्तित करतात हे समजेल. यामुळे तुम्हाला दररोज दिसणाऱ्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल. शिकण्याचे उद्दिष्ट: गोलाकार आरसे, अवतल आरसा आणि उत्तल आरसा. मुख्य अक्ष, फोकस अंतर आणि गणितीय संबंध. अवतल आरशातील प्रतिमा निर्मिती. अवतल आरशाचे उपयोग. महत्त्वाचे शब्द: गोलाकार आरसे, अवतल आरसा, उत्तल आरसा, मुख्य अक्ष, फोकस अंतर, परावर्तनामुळे प्रतिमा निर्मिती, व्यवहारातील उपयोग. पाठ सुरू करण्यापूर्वी चला या संकल्पना नकाशावर एक नजर टाकूया. गोलाकार आकार निसर्गात आढळणाऱ्या सर्वसामान्य आकारांपैकी एक आहे. समजा आपल्याकडे एक पोकळ गोळ्यासारखा आरसा आहे. जर आपण त्याचा काही भाग कापला तर काय होईल? येथून भूमितीचा जादुई खेळ सुरू होतो. परावर्तन पृष्ठभागाच्या वक्रतेनुसार आपल्याला दोन प्रकारचे आरसे मिळतात. उत्तल आरसा याचा परावर्तक भाग बाहेरच्या बाजूस वक्र असतो, जसे एखाद्या गोळाच्या बाहेरील पृष्ठभागासारखे. अंतर्गोल अवतल आरसा याचा परावर्तक भाग आतल्या बाजूस वक्र असतो, जसे की एखाद्या गोळ्याच्या आतल्या पृष्ठभागासारखे. कृपया लक्षात ठेवा की वक्र आरसे देखील प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पाळतात. चला सर्वप्रथम वक्र आरशांशी संबंधित संज्ञा समजून घेऊया. छिद्र. आरशाची रुंदी म्हणजे त्याचे छिद्र. हा तो भाग आहे जो प्रकाशाचे परावर्तन करतो. ध्रुव. हा आरशाच्या मध्यभागी असतो. हा तो बिंदू आहे जेथे प्रमुख अक्ष आरशाला छेदतो. वक्रता केंद्र. ही त्या गोळाचे केंद्र आहे ज्याचा आरसा एक भाग आहे. एक ध्रुवापासून तेवढ्याच अंतरावर असते जेवढे ध्रुव आरशाच्या पृष्ठभागापासून आहे. मुख्य अक्ष ही एक काल्पनिक रेषा आहे जी ध्रुव आणि वक्रता केंद्रामधून जाते. परावर्तनाच्या आधी आणि नंतर प्रकाश किरण याच मार्गाने प्रवास करतात.
वक्रता त्रिज्या हा ध्रुव आणि वक्रता केंद्रामधील अंतर असतो. हे त्याच गोळ्याच्या त्रिज्येसारखे असते ज्याचा आरसा एक भाग आहे. वक्र आरसे समांतर आलेल्या प्रकाशकिरणांना एकत्र आणतात, संवर्धित करतात किंवा दूर नेतात, अपसरण करतात. त्यामुळे आपण फोकल लांबी या नवीन संकल्पनेची ओळख करून घेणार आहोत. जेव्हा प्रकाशकिरणांचे संवर्धन किंवा अपसरण समजून घ्यायचे असेल तेव्हा हे किरण आरशाच्या मुख्य अक्षासमोर समांतर असणे आवश्यक आहे. उत्तल आरसा Here, या the आरशाचा reflected परावर्तित side भाग of the बाहेरील mirror बाजूस is असतो. outside. As किरण shown in the ray आकृतीनुसार diagram, उत्तल आरसा a समांतर convex प्रकाशकिरणांना mirror diverts the अपसरण incident डायव्हर्ज parallel करतो. rays. So, जर आपण if या we परावर्तित extend the light rays प्रकाशकिरणांचा to the मागोवा घेतला inside of the mirror, it तर असे would वाटते की ते appear that किरण light आरशाच्या rays are आतील एका coming from बिंदूपासून one निघाले point आहेत. and then diverging. हा बिंदू F म्हणजे प्रधान फोकस प्रिन्सिपल फोकस असतो. फोकल लांबी F म्हणजे फिक्स्ड आणि ध्रुव पोल यामधील अंतर. कारण परावर्तित किरण खऱ्या अर्थाने त्या बिंदूत एकत्र येत नाहीत. उत्तल आरशाचा फोकस आभासी व्हर्च्युअल असतो आणि तो आरशाच्या मागे असतो. अंतर्गोल आरसा या आरशाचा परावर्तित भाग आतल्या बाजूस असतो. अंतर्गोल आरसा समांतर प्रकाशकिरणांना संवर्धित कन्व्हर्ज करतो. हे किरण आरशाच्या समोर एका ठराविक बिंदूत एकत्र येतात. हा बिंदू F म्हणजे प्रधान फोकस असतो. कारण परावर्तित किरण खऱ्या अर्थाने त्या बिंदूत एकत्र येतात. अंतर्गोल आरशाचा फोकस वास्तविक रिअल असतो आणि तो आरशाच्या पुढे असतो. फोकल लांबी F म्हणजे फोकस आणि ध्रुव यामधील अंतर. For a spherical जर mirror वक्र having आरशाचा a छोटा small अपर्चर aperture, the असेल तर mathematical फोकल relation लांबी F आणि between वक्रता focal length त्रिज्या F R यांच्यातील गणितीय and संबंध खालीलप्रमाणे असतो. radius of curvature F बरोबर R R is टू F F is बरोबर equal to R स्लॅश by 2. फ्रॅक कंसात R As you कंसात can 2 see from यामधून this आपण काय equation, शिकू शकतो? focal या length समीकरणानुसार only फोकल depends लांबी on ही the केवळ curvature of वक्रतेच्या the radius. त्रिज्येवर अवलंबून असते. So, त्यामुळे आपण we प्रत्येक can label आंतरगोल आणि each उत्तल आरशाला concave त्याच्या mirror फोकल and लांबीसह convex mirror लेबल with करू its शकतो. focal length. For उदाहरण, example, let's समजा suppose एका वक्र that the आरशाची radius of वक्रता त्रिज्या curvature of a R spherical इज mirror इक्वल टू is 30 30 सेंटीमीटर centimeter. आहे. तर त्याची फोकल लांबी F Then बरोबर इज its इक्वल टू focal length will be 302 is equal बरोबर 30 by 15 2 सेमी स्लॅश centimeter फ्रॅक or कंसात 30 15 कंसात centimeter. 2 बरोबर 15 स्लॅश टेक्स्ट कंसात सेमी. Similarly, तसेच we जर can F दिले calculate असेल तर R आपण R if सहज शोधू F is शकतो. given. Problem. समस्या, एका Calculate the आंतरगोल radius आरशाची of फोकल लांबी aperture 1 of a मीटर आहे. concave त्याची mirror वक्रता with a त्रिज्या focal R length किती of असेल? 1 meter. Now, आता आपण we किरण are आलेख going to वापरून use अंतर्गोल ray आरशात diagrams to see कनकेव्ह how the मिरर reflected परावर्तित image प्रतिमा is कशी तयार formed होते in ते पाहणार concave आहोत. mirrors. Before त्यापूर्वी that, आपण we किरण are going आलेखाच्या to काही सोप्या simplify the नियमांबद्दल rules शिकूया. of ray diagrams. A parallel मुख्य अक्षाच्या incident ray समांतर to the असलेला किरण principal परावर्तनानंतर axis passes फोकस through the बिंदूमधून focal जातो. point after reflection. An वक्रतेच्या incident ray केंद्रातून जाणारा passing through किरण the परावर्तित center of होऊन curvature त्याच मार्गाने is परत जातो. reflected back
along the same path. An फोकस incident ray बिंदूमधून जाणारा किरण passing through the परावर्तनानंतर focus becomes मुख्य अक्षाच्या parallel समांतर after होतो. reflection. Please कृपया लक्षात ठेवा remember की again परावर्तनाचा that the दुसरा second law of नियम reflection नेहमीच सत्य is असतो. always true. सपाट Unlike आरशाच्या plane mirrors, विपरीत वक्र आरसे curved प्रतिमा mirrors वेगवेगळ्या create प्रकारे different तयार reflected करतात image based आणि on त्या the वस्तू position स्थानावर of the अवलंबून object. असतात. We are आपण going सर्व to शक्य consider स्थिती all the विचारात घेणार possible आहोत. positions. At असीम infinity, अंतरावर, beyond curvature, वक्रतेच्या C, बिंदू पलीकडे, at the वक्रतेच्या point बिंदूवर, curvature C, between वक्रतेच्या curvature आणि and फोकसच्या focus मध्ये, C सी and आणि F. एफ मध्ये, At फोकस focus बिंदूवर, point F, between ध्रुव pole आणि फोकसच्या and मध्ये, focus पी आणि P एफ and मध्ये. F. वस्तूपासून येणारे Parallel समांतर rays किरण coming from अंतर the गोलार्धाच्या object कॉन्केव्ह converge मिरर at the प्रधान principal फोकस एफ focus बिंदूवर एकत्र येतात. F of a concave mirror. After reflection, the image परावर्तनानंतर will form प्रतिमा at त्या F. बिंदूवर तयार होते. Properties प्रतिमेच्या of the गुणधर्म, image. Point वस्तूची size, स्थिती, असीम highly अंतरावर, sunk, real प्रतिमा, and inverted. बिंदू When the आकाराची, object is positioned अत्यंत संकुचित, beyond the center वास्तविक of आणि उलटी, curvature, वस्तूची स्थिती the वक्रतेच्या image बिंदू is पलीकडे, created between the center of curvature C and focus F. प्रतिमा Properties of the image. Small वस्तूपेक्षा compared लहान, to the object. Real and वास्तविक आणि inverted. उलटी, When the प्रतिमा object वक्रता is बिंदू located सी at the आणि center of curvature फोकस एफ C, यांच्या दरम्यान a तयार होते. real and inverted वस्तूची स्थिती image is वक्रतेच्या created बिंदूवर, at a similar position. Properties प्रतिमा of the image. Same वस्तू size. इतकीच मोठी, सेम साईज, Real and वास्तविक inverted. आणि उलटी, रिअल आणि When the इन्व्हर्टेड, object is प्रतिमा to be त्याच found ठिकाणी between सी the वरच center तयार of होते. curvature and the principal focus, a real वस्तूची image स्थिती is वक्रतेच्या created आणि beyond the फोकसच्या center मध्ये, of curvature C. प्रतिमा Properties of the image. Larger in वस्तूपेक्षा size, मोठी, real and वास्तविक inverted. आणि उलटी, When the प्रतिमा point is वक्रता located बिंदूच्या at the पलीकडे तयार principal होते. focus F, a वस्तूची highly स्थिती फोकस inflated बिंदूवर image is at created F, at infinity. प्रतिमा Properties of the image. Highly अत्यंत large, मोठी, real and वास्तविक आणि inverted. उलटी, When the प्रतिमा point is असीम अंतरावर located तयार होते. between principal focus and pole, a bigger वस्तूची स्थिती फोकस आणि ध्रुवाच्या virtual मध्ये, and erect image is created behind the mirror. Properties प्रतिमा of the image. Much bigger वस्तूपेक्षा in खूप size, मोठी, आभासी, virtual, not सरळ, inverted. प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते. Concave mirrors are अवतल used आरशांचा in वापर, vehicle lights वाहन दिवे, टॉर्च torch आणि lights, शोध दिवे, समांतर प्रकाश search किरणांच्या lights शक्तिशाली झोत to get मिळवण्यासाठी. powerful beams of parallel lights. It is दंतवैद्य also दात used by तपासण्यासाठी, dentists to see दातांचे large मोठे images आणि of स्पष्ट the प्रतिमे teeth of the पाहण्यासाठी. patients. Concave टीव्ही dishes डिश are अँटेना, used in चांगल्या TV सिग्नल dish रिसेप्शनसाठी antennas to अवतल better डिशचा receive वापर. signals. Large सौर ऊर्जा concave केंद्रित mirrors करण्यासाठी are used to मोठे अवतल concentrate आरसे उष्णता solar निर्माण energy करण्यासाठी for वापरले heating जातात. purposes. Concave दुर्बिणीत mirrors वापर, are used अवकाशातील in दूरस्थ telescopes वस्तूंपासून to प्रकाश collect एकत्र light from करण्यासाठी. distant objects. Concave mirrors are also मेकअप used मिरर, as चेहऱ्याचा makeup मोठा आणि mirrors स्पष्ट because प्रतिमा they दिसण्यासाठी. can produce a magnified image of the face. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी, गोलाकार आरसा हा पोकळ गोलाचा एक भाग असतो. दोन प्रकारचे गोलाकार आरसे असतात, अवतल आणि बहिर्वक्र आरसे. हे आरसे त्यांच्या वक्रतेनुसार निश्चित केले जातात.
अवतल आरसा समांतर आलेले प्रकाश किरण एकत्र करतो. बहिर्वक्र आरसा समांतर आलेले प्रकाश किरण विखुरतो. अवतल आणि बहिर्वक्र आरशाची फोकस लांबी त्याच्या त्रिज्येच्या निम्मी असते. अवतल आरसा सामान्यतः खऱ्या आणि उलट्या प्रतिमा तयार करतो. फक्त एका विशेष स्थितीत अपवाद असतो. अवतल आरशातील प्रतिबिंबांचा आकार वस्तूच्या स्थानावर अवलंबून असतो.